नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधव सध्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये लागलेले आहे. राज्याच्या कृषी विभागाने या हप्त्यासाठी आवश्यक निधींची तयारी करून शेतकऱ्यांसाठी 1800 कोटी रुपये निधी हा मंजूर केलेला आहे. त्याचबरोबर त्यातूनच 2000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आता मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार हे बघूया. शेतकरी मित्रांनो, डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यांमुळे सरकारकडे आता पुरेसा निधी उपलब्ध आहे. शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच 2000 रुपयांचा हप्ता पडणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वातावरण असले तरी या हप्त्याला आता विलंब होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, आपण जर अपेक्षित वेळ जर बघितला, म्हणजे आज 28 फेब्रुवारी, आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आता ॲग्रिस्टॅग नोंदणी का अनिवार्य आहे ते बघूया. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी या हप्त्यापासून एक नवीन नियम कडक करण्यात आलेला आहे. हप्ता मिळवण्यासाठी आता ॲग्रिस्टॅग नोंदणी पूर्ण असणे अतिशय आवश्यक असते. तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नोंदणी कशी करायची आपण प्रत्येक मुद्दा यावर जाणून घेऊया. पहिला मुद्दा, तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या CSC सेंटरवरून आपली नोंदणी करू शकतात. त्यानंतर दुसरा क्रमांकाचा मुद्दा जर बघितला, नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक युनिक फार्मर ID मिळेल, जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यासाठी युनिक फार्मर ID असणे अतिशय आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या ID मुळेच भविष्यातील सर्व सरकारी योजना तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे त्यामध्ये PM किसान योजना असो, पीक विमा असो, अतिवृष्टी नुकसान भरपाई असो. आता तुमच्याजवळ जर फार्मर ID असेल तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी काही महत्त्वाच्या 3 अटी सुद्धा आहे. शेतकरी मित्रांनो, की त्या 3 अटी तुमच्या पूर्ण असतील तेव्हाच तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळणार. त्यामध्ये पहिली अट आहे की KYC असणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आधार सिंडिंग म्हणजे बँक खाते आधारशी जोडलेले आणि DBD सक्रिय असावे, तेव्हाच तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार. त्यानंतर लँड सीडिंग म्हणजे जमिनीची नोंदणी अद्याप्त असावी. जमिनीची नोंदणी असेल तेव्हाच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार. आणि शेतकरी मित्रांनो, 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर सुद्धा नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.